होणार आहे आपल्या देशामध्ये मला वाटतं 19 तारखेपासून आहे. अनेक लोकांनी मला फोन केलेले आहेत, मेसेज केलेले आहेत. काही भाजपचे पण असे नेते आहेत ज्यांनी मला मेसेज केलेले आहेत. ज्यांना आश्चर्य वाटतंय की नक्की आपल्या देशात काय चाललंय? आणि म्हणून विषय फार सोपा आहे. कुठचीही भूमिका घेण्याच्या आधी आणि या देशात हा खेळ झाला पाहिजे, नाही झालं पाहिजे ह्याच्यात मी आता जाणारच नाही कारण पुढचा प्रश्न आपला तो असेल. मला मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स म्हणजे परराष्ट्र जे मंत्रालय आहे, त्यांच्याकडून थोडी माहिती पाहिजे, की खरोखर गेल्या 2 महिन्यांमध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झालेत की नाही झालेत? कारण मला आठवतं जेव्हा बांगलादेशमध्ये कू झाला, तिथून शेख हसीना इथे आल्या देशात आपल्या, तेव्हा त्याच बातमीसोबत अनेक न्यूज चॅनल्सनी असेल, अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल, ऑल आईज ऑन बांगलादेशी हिंदूज असं एक Instagramवर चाललं होतं. तिथे हिंदूंवर केवढे अत्याचार चालू आहेत, मंदिरं तोडली जात आहेत, कुठच्या मूर्त्या तोडल्या जात आहेत, लहान मुलांवर अत्याचार होत आहेत. ह्या सगळ्या बातम्या ज्या आहेत, WhatsAppच्या मार्फत असेल, सोशल मीडियाच्या मार्फत असेल, ह्या पसरल्या जात होत्या. एवढंच काय तर काही-काही ठिकाणी दंगली देखील घडवण्याचा भाजपचे जे काही चहिते असतील किंवा त्यांचे स्वतःचे जे तथाकथित हिंदुत्ववादी असतील, आपल्या देशातल्या हिंदू मुस्लिममध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. का? तर बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतोय. तसंच 5 वर्षापूर्वी मला वाटतं CA, NRC त्यावेळी देखील बांगलादेशमधल्या हिंदूंवर अत्याचार होतोय म्हणून हे सगळं घडवण्यात आलं होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर धक्कादायक गोष्ट ही आहे, की केंद्र सरकार भाजपचं, BCCI भाजपचं आणि जी भाजप आणि जी भाजपची सोशल मीडिया इकोसिस्टम होती, जी आम्हाला सांगत होती, की बांगलादेशमधल्या हिंदूंवर अत्याचार होतोय, तेच BCCI भाजपचं किंवा भाजप-प्रणीत BCCI आता 19 तारखेपासून मला वाटतं 2 टेस्ट आणि 3 T20 ह्या बांगलादेशबरोबर खेळणार आहे. म्हणजे नक्की आम्ही समजायचं तरी काय? की जेव्हा-जेव्हा निवडणुका येतात तेव्हा भाजपला हिंदुत्व आठवतं आणि आम्ही हिंदू आठवतो. आम्ही जे हिंदू आहोत आमचा वापर फक्त निवडणुकींसाठी केला जातो भाजपकडून, असं समजायचं का? कारण आपण जर ह्या ट्वीट्सला रिस्पॉन्स पाहिला आणि जे खरोखर भाजपचे देखील कार्यकर्ते आहेत, ते देखील जरा हैराणीत आहेत, की नक्की आम्ही बोलायचं तरी काय? आणि मी विचारतो तुम्ही नक्की तुमच्यावर काय मजबुरी आहे की तुम्ही प्रश्न नाही विचारू शकत? आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी MEA म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सना खरोखर विचारणं माझं एक कर्तव्य समजतो, की गेल्या 2 महिन्यांमध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झाले आहेत की नाही आहेत? हे MEAने आम्हाला उत्तर द्यावं. तुमचा या दौऱ्याला I haven't written any letter to MEA. I have tweeted to them. I have tagged them in the tweet because any which ways I don't expect a response. Generally, when a minister of this BJP government is asked something, they're asked to ask for forgiveness, asked to apologize. So if you saw that with Nirmala Sitharamanji in the other day in Coimbatore, or yesterday with a journalist with the Home Minister, so there are no answers expected. But at least in this case, where the social media ecosystem of the BJP has propagated this view that Hindus in Bangladesh have faced attacks, I would want to know from the Ministry of External Affairs whether this is true or not. If it is true, if it is true that Hindus in Bangladesh are facing atrocities, attacks, injustice, then why is the BJP government in the union cabinet allowing the BCCI to play cricket with Bangladesh? माझी मागणी काही नाही, माझी मागणी बिलकुल नाही. माझी मागणी एवढीच आहे की केंद्र सरकारने याच्यावर स्पष्टता द्यावी. ही मागणी झाली, पण तुम्ही तुमची भूमिका ठाम आहात का की त्याला विरोध तुम्ही करणार आहात का? तुम्ही माझं जर ट्विट पाहिलं तर मी स्पष्ट कुठेही विरोध किंवा हे विचारलंच नाही. मी एवढंच विचारतोय की हिंदूंवर अत्याचार झालेत की नाही झालेत? कारण जेव्हा निवडणुका येतात तेव्हा आपल्याच देशामध्ये तीड निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. आपल्याच देशामध्ये हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. आपल्या सर्वांच्याच फोनवर आलं असेल की बांगलादेशमधल्या हिंदूंवर अत्याचार होतोय. हे जर खरं असेल तर मग आपण क्रिकेट त्यांच्याबरोबर का खेळतोय आणि नसेल तसं भाजपने सांगावं. आदित्य जी, हिंदी में जानना चाहेंगे। सवेरे आपने ट्वीट किया है बांग्लादेश क्रिकेट टीम जो यहाँ पे आई है, तो आप क्या ये चाहते हैं कि बांग्लादेश से भारत को क्रिकेट ना खेले? मैंने जो ट्वीट किया है वो बात स्पष्ट है. मैंने जो मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स है उनसे एक सवाल पूछा है कि सही में बांग्लादेश में हिंदुओं पे अत्याचार हुए हैं या नहीं. क्योंकि पिछले 2 महीनों में जब से ये हुआ हुआ है बांग्लादेश में, हमने काफ़ी सारे न्यूज़ देखे हैं, काफ़ी सारे चैनल्स पे देखा है, काफ़ी सारे सोशल मीडिया के मीडियम्स पे देखा है कि जो हिंदू है बांग्लादेश में उन पे अत्याचार हो रहे हैं, उन पे अटैक्स होते जा रहे हैं. और अगर ये बात सही है तो फिर BCCI उनके साथ क्रिकेट क्यों खेल रही है? अगर गलत है
तो फिर क्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स हमें स्पष्टता देगा, एक क्लैरिटी देगा कि हिंदुओं पे अत्याचार नहीं हो रहे? और बात यही होती है कि अगर हिंदुओं पे अत्याचार बांग्लादेश में हो रहे हैं और बीसीसीआई उनके साथ क्रिकेट खेलने जा रही है, तो फिर हम हिंदुओं का उपयोग सिर्फ भाजपा चुनाव के दरम्यान करती है क्या? ये भी भाजपा ने स्पष्ट करना चाहिए, क्योंकि भाजपा का हिंदुत्व हे चुनावी हिंदुत्व आहे. बाळासाहेब ठाकरे असताना देखील या संदर्भात पाकिस्ताननं भारतामध्ये येऊन क्रिकेट खेळू नये असा विषय होता. त्या संदर्भात वानखेडेचं स्टेडियम देखील शिवसेनेकडे उघडून टाकलं होतं. तशाच प्रकारची ठाम भूमिका आता शिवसेना ठाकरे गट. मला वाटतं आपण पाहिलं असेल त्यावेळी ठामपणे आमची भूमिका ही होती की अतिरेकी हमले जे होतात ते पाकिस्तानमधून होत आहेत आणि आपलं त्यांच्यासोबत क्रिकेट नाही झालं पाहिजे. त्यानंतर UPAचं सरकार असताना देखील UPAने देखील क्रिकेट होऊ दिलं नव्हतं. पण आत्ता आपण पाहतोय भाजपाकडूनच आम्हाला समजतंय की हिंदूंवर अत्याचार होतात. त्याच्यावर स्पष्टता तर आली पाहिजे. होतात की नाही होतात एक स्पष्ट करा. आणि होत असतील मग आपण क्रिकेट का खेळतोय? आणि भाजप-प्रणित जे स्वतःला तथाकथित हिंदुत्ववादी सरकार समजतात त्यांना हे मान्य आहे का? भाजपचे नेत्यांना हे मान्य आहे का की काय अशी मजबुरी आहे की आपण कुठेही काही बोलू शकत नाही? आपकी पार्टी क्या चाहती है? माझी भूमिका नाही, माझा पहिला प्रश्न आहे की हिंदूंवर अत्याचार होत आहेत की नाही हे केंद्र सरकारने सांगावं. यावर तर सातत्याने भाजपच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की हिंदूंवर अत्याचार होत आहेत. मग BCCI मध्ये कोण आहेत भाजपचे? आम्हाला तोच विचारायचं आहे की जर तुम्ही असा आरोप करता की त्यांनी पायघड्या घालतात तर त्या पायघड्या तुम्ही उखडणार. नाही, पहिला मला त्यांच्याकडून स्पष्टता येऊ द्या, त्यांच्याकडून प्रेस कॉन्फरन्स होऊ द्या, एक तर होम मिनिस्ट्रीकडून होऊ द्या, नाही तर MEA कडून होऊ द्या की हिंदूंवर अत्याचार होत आहेत की नाही होत आहेत हे तर स्पष्ट होऊ द्या ना. कारण आपण सगळ्यांनी सोशल मीडियावर पाहिलेलं आहे की होतात असं भाजपच्याच इकोसिस्टममधून आम्हाला समजत होतं. मग आता तरी सांगा की होत आहेत की नाही होत आहेत. जोडून एक प्रश्न विचारतो. कांदिवलीमध्ये काल महिला पोलिसांचा विनयभंग झालेला आहे. हरीश मांडवीकर हा तथाकथित गुन्हेगार आहे, जेलमधून सुटलेला, त्याच्याकडून हा प्रकार झालेला आहे. हा गुन्हा झालेला आहे. आपल्याला आठवत असेल एका 9 वर्षाच्या मुलीवर देखील नागपूरमध्ये एक अत्याचार झाला आहे. हे विषय महत्त्वाचे आहेत कारण आपल्या राज्यामध्ये हे सगळं होत असताना घटनाबाह्य मुख्यमंत्री स्वतःच्या बंगल्यावर बॉलिवूडचे स्टार्स बोलत होते, ॲक्टर्स बोलत होते, त्यांच्यासोबत गप्पा मारत होते. पण ह्या विषयांसाठी वेळ नाही आहे. आणि मग मी परवा जो विचारला पुण्यात प्रश्न, पुण्यात परत एकदा गोळीबार झाल्यानंतर की महाराष्ट्राला गृहमंत्री आहेत की नाही? त्यासोबत केंद्राच्या कॅबिनेटमध्ये आज वन नेशन वन इलेक्शनच्या संदर्भात प्रस्ताव नाही, पण ह्यालाच मी विचारतो ना, महाराष्ट्रात गृहमंत्री आहेत की नाही? आणि मग मुख्यमंत्री जेव्हा तारकांबरोबर असतात, सितारांबरोबर असतात, तेव्हा मग राज्याचं कोण बघणार? कारण त्यांनी तर प्रशासन सोडून दिलेलं सगळं. केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये वन नेशन वन इलेक्शनच्या संदर्भात एक प्रस्ताव पाजलेला आहे. काय नाही, आता मला वाटतं कपिल शर्मा शो हे इलेक्शन कमिशन चालवायला लागणार आहे. कारण एका बाजूला जम्मू काश्मीर आणि हरियाणासोबत महाराष्ट्राची निवडणूक घेऊ शकत नाहीत. जम्मू काश्मीरमध्ये फेजमध्ये घेत आहेत, सांगतात सिक्युरिटी सिच्युएशन ठीक नाही आहे आणि वन नेशन वन पोलचं बोलतात. 2 वर्षात राज्यात आमच्या 30 शहरांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका नाही झाल्यात आणि वन नेशन वन पोलबद्दल बोलतात. तर मला वाटतं आता कपिल शर्मा शोवर आपले निवडणूक आयोगचे आयुक्त येणार आहेत. चार राज्यांच्या विशेषतः महाराष्ट्राची सुद्धा अजून निवडणूक घोषित झालेली नाहीये. यांच्या निवडणुका थांबवण्यासाठीचा हा डाव आहे असं वाटतं आपल्याला? नाही, मग केंद्र सरकारचं काय परत निवडणुका घेणार? म्हणून मी सांगतो ना की कुठेही स्पष्टता नाही आहे. त्यांनी जे काल आणि आज कॅबिनेटमध्ये मंजूर केलं वन नेशन वन पोल, निवडणुका लांबवतात, निवडणुका लवकर घेणार, मुळात त्यांना निवडणुका घेण्याची हिंमतच नाही आहे. आणि मग वन नेशन वन पोलचं हे बोलतात. अधिकृत माहिती मिळते त्यानुसार 2025 नंतर ज्या कुठल्या विधानसभा त्यांची परिस्थिती जैसे ते ठेवली जाणार आहे. याचा अर्थ 2029 पर्यंत अनेक सरकारही पुढे एक्सटेंड होऊ शकतात. आपल्या राज्यातही एक्सटेंड करण्याचा हा डाव आपल्याला कारण भाजपाला हे 100% माहिती आहे की सगळ्या निवडणुका भाजपा हरत आहे. हरियाणा हरणार, जम्मू काश्मीर हरणार, महाराष्ट्र हरणार, झारखंड हरणार, दिल्ली तर हरणार. मग हरायचंच नाही म्हणून निवडणुकाच घ्यायच्या नाहीत. हे भाजपाचा डाव आहे. आणि हेच आम्ही सतत सांगतोय की हे लोकशाहीला हानिकारक आहे, आपल्या संविधानाला हानिकारक आहे. हिवाळ्यामध्ये अधिवेशन जे होणार आहे, हिवाळी अधिवेशनात त्यावेळेला हे विधेयक ठेवलं जाणार आहे. तर त्यावेळेला आपली भूमिका काय असेल? आपण विरोध केलेलाच आहात, परंतु महाविकास नाही, एक थोडं ह्या समितीने सांगावं की कोणाशी चर्चा केली त्यांनी. हिंदी में जाना चाहेंगे वन नेशन वन इलेक्शन को लेके जो कमेटी बनी थी उसकी सिफारिशें जो है वो कैबिनेट ने मान ली है और शीतकालीन सत्र में ये बिल रखा जाएगा. बिल्कुल, जो भाजपा चुनाव से डरती है, जो भाजपा महाराष्ट्र में चुनाव हरियाणा और जम्मू कश्मीर के साथ नहीं ले सकती, जो भाजपा हमारे महाराष्ट्र में लगभग 30 शहरों में चुनाव नहीं ले सकती, वो ही अभी वन नेशन वन पोल के बारे में बात करी है, तो जोक हो गया है. आपकी पार्टी का स्टैंड क्या रहेगा? हमारी पार्टी का स्टैंड हमारा क्लियर है कि इन्होंने बात किससे की है पहले पूछे, फिर वन नेशन वन पोल जो चुनाव आयोग भाजपा के ऑफिस से जो चलता है, भाजपा के दफ्तर से जो चलता है, उन्हें 4 राज्यों में चुनाव लेने की अनुमति नहीं है.
भाजपा से, तो वो क्या वन नेशन वन पोल करेगी? भाजपा तो डरती है पोल्स को। लेकिन इस आइडिया के साथ आप लोग हैं कि नहीं कि देश में एक ही चुनाव होगा? नहीं, ऐसे आइडियाज़ तो काफ़ी सारे आए। अच्छे दिन की आइडिया थी, 15 लाख की आइडिया थी, बहुत सारी आइडियाज़ थी। Can you comment on the one nation one election? I think one nation one poll is a joke as of now because the Union Cabinet has approved the one nation one poll proposal. However, they cannot hold simultaneous polls in 4 states. If you see, Haryana and Jammu Kashmir have been announced, but what about Maharashtra and Jharkhand? Delhi wants to go for polls, but sources say that they cannot hold polls as of now. So an election commission that has no capacity to hold simultaneous polls in 4 states is now talking about one nation one poll. Is it even possible? Maharashtra has pending elections for municipal corporations for the past 2 years. BJP is scared of holding polls, which is why they're talking of one nation one poll so that they can extend the deadline of all pending elections for the next 5 years. मला वाटतं परत एकदा मी सगळ्यांना आपल्याला मेन मुद्द्यावर खेचून आणतो, कारण हा विषय महत्त्वाचा आहे. 2 दिवसात हे टेस्ट मॅचेस होतील. आपण BCCI कोण चालवतं, ICC आता कोण चालवतं, ह्याच्यावर पण थोडं लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा भाजपाला असेल किंवा परराष्ट्र मंत्र्यांना असेल, हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे की खरोखर बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झालेत की नाही. झाले असतील तर मग आपण बांगलादेशसोबत, त्याच बांगलादेशसोबत क्रिकेट का खेळत आहोत, आणि झाले नसतील तर मग हा प्रचार थांबवणार का. झाले असतील किंवा नसतील, हे जरी दोन्ही गोष्टी असतील तरी बांगलादेशवर आपण क्रिकेट खेळू शकतोय, पण आपल्याच देशामध्ये भाजपा आपल्या 2 धर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतं. हे भाजपचं निवडणुकीपूर्वीचं आणि निवडणुकीपुरतं हिंदुत्व आहे, ते स्पष्ट झालं. केरळमध्ये राजकारण आणू नका असं अनेक वारंवार सांगितलं जातं आणि आता तुम्ही भाजपचे लोक जे बसलेत खेळामध्ये ते कोण आहेत मग? ते राजकारणाबाहेरचे आहेत. धन्यवाद.